हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या आर.पी. फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत 40 इंच चेस्ट पेपर कटिंग प्रिन्सेस कट आहे हे. ठीक आहे. तर हे बघा, मी ब्लाऊज घेतलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला मी मेजरमेंट घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. तर हे बघा, अशा पद्धतीने ब्लाऊजची चेस्ट आहे 10 इंच. 10 म्हणजेच 10 चौक 40, 40 इंच चेस्ट मेजरमेंटचं आपण हे कटिंग करणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण घडी टाकते वेळी बघा, 10 इंच 10 चौक 40 म्हणजे 10 इंच अधिक 1.5 इंच म्हणजे 11.5 इंचावरती आपली घडी येणार आहे. 10 इंच अधिक 1.5 इंच म्हणजेच 11.5 इंचावरती आपली पेपरची घडी येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पहा, जी खुणा करून घेतलेली आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घडी टाकून घेतलेली आहे. ही आपली 11.5 वरती घडी अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत ब्लाऊजची पूर्ण उंची. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा बघा, मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेऊन दाखवते तुम्हाला. पूर्ण उंची घेते वेळी आपण नेहमी बाहीच्या साईडून घ्यायची आहे. कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेली गोष्ट आहे. बाहीच्या साईडने आपण पूर्ण उंची घ्यायची. तर पूर्ण उंची आलेली आहे बघा आपली 13 इंचावरती, म्हणजेच आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13. मग आपण नेहमीप्रमाणे ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजेच 14 इंचावरती आपली पूर्ण उंची येणार आहे. 1 इंच याच्यासाठी अर्धा इंच आपलं खाली शिलाई मार्जिन जाणार आहे, अर्धा इंच आपलं शोल्डरच्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजेच 14 इंचाची ही आपली पूर्ण उंची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बघा शोल्डर. तर शोल्डर आणि साईड शोल्डर आपण इथूनच मेजरमेंट घेणार आहोत, म्हणजे आपल्याला गळा वेगळा आणखीन टाकायला नको. ठीक आहे. तर हे बाहीच्या या टोकापासून बाहीच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपली शोल्डर असते आणि ही आपली साईड शोल्डर आहे. 2 इंच आपली साईड शोल्डर आहे आणि पूर्ण शोल्डर आहे 10.5. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण शोल्डर टाकणार आहोत. तर शोल्डर आहे 10.5 म्हणजेच 10.5च्या निम्मे 5.25 इंच. ठीक आहे. 5.25 अधिक आपल्याला त्याच्यात 5.25 अधिक अर्धा इंच म्हणजेच हे बघा 5.25 इंचावरती आपली शोल्डर आलेली आहे. त्याच्यानंतर आपण तिथूनच बॅक साईडला साईड शोल्डर घेतलेली आहे. साईड शोल्डर अधिक 1.25 इंच घेतलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण शोल्डर टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, आपण इथं गळा मोजून घेणार आहोत. गळा घेतेवेळी आपण गळ्याच्या साईडने आपण मेजरमेंट घेणार आहोत. तर गळा आहे आपला, तर बघा 10 इंचावरती. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने आपला गळा आलेला आहे 10 इंचावरती. परंतु आपण त्याच्यात अर्धा इंच ॲड करून आपल्याला 10.5 इंचावरती बॅक साईडला आपण गळा घेणार आहोत. अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्या शोल्डरच्या ठिकाणी जाणार आहे, म्हणून 10.5 इंचावरती आपला हा बॅक साईडचा गळा आलेला आहे. ठीक आहे. आणि इथून बघा आपले हे मेजरमेंट आलेलं आहे 3 इंच. म्हणजेच आपण गळारुंदी जी आपण टाकतो ते आपण साईड शोल्डर टाकल्यामुळे आपल्याला गळारुंदी मिळालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 3 इंचाची आपण गळारुंदी टाकून घेतलेली आहे. इथं बॅक साईडला मी गोल शेपचाच शेप देऊन घेणार आहे, राऊंड शेप. तुम्हाला हवा असेल तर नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने गळा करून घेऊ शकता. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी बघा 1 इंच आतमध्ये
शेप देण्यासाठी अशा पद्धतीने 1 इंच आतमध्ये घेऊन आपण शेप द्यायचा आहे, त्याच्यामुळे शेप छान येतो. अशा पद्धतीने बघा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर हे बघा आपण इथं मुंडा टाकून घेणार आहोत. 40 चेस्टसाठी आपण हा 6 इंचावरती मुंडा टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण 6 इंचावरती मुंडा टाकून घेतलेला आहे. ठीक आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करत जा आणि शेअर देखील करा. तर हे इथून आपण पाऊण इंचावरती, अर्धा आणि पाव म्हणजेच पाऊण इंचावरती आपण हेवी चेस्ट असल्यामुळे पाऊण इंचावरती आपण अशा पद्धतीने एक क्रॉस रेषा देऊन घेणार आहोत, तिरपी रेषा. साधारण 36 इंचाच्या पुढे आपण हे पाऊण इंचावरती देणार आहोत. त्याच्या खाली साईज असेल तर आपण अर्धा इंचावरती देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे अर्धा इंचावरती अशा पद्धतीने राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. हा आपला बॅक साईडचा पार्ट आहे. त्याच्यानंतर हलकासा खाली आपण देऊन शेप देऊन घ्यायचा. हलका दिलेला आहे कारण तिथं झोळ येणार नाही किंवा असा फुगा येणार नाही, त्याच्यासाठी आपण हलकासा इथं खाली देऊन घेतलेला आहे शेप. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण अशा पद्धतीने ओपन करून पुन्हा आपण ते कटिंग करून घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हा मुंडा कट करून घेऊयात. अशा पद्धतीने बघा आपण हा मुंडा देखील कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं बघा कंबर घेऊन दाखवते. तर आपली कंबर आहे 30.5 इंचावरती. ठीक आहे. मग 3.5 इंचाची जर आपली कंबर असेल तर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून, मेजर टेप फोल्ड करून डबल फोल्ड करायचे, म्हणजे आपल्याला 4 इंच मिळू शकतो. ठीक आहे. आपला 4 भाग आलेला आहे 7.25 इंचावरती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 7.25 अधिक 1 इंच टक्ससाठी म्हणजेच 8.25 इंचावरती आपण ही खुणा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण 1.5 इंच ही शिलाई मार्जिन ठेवणार आहोत. ठीक आहे. मी आता तुम्हाला इथं कट करून दाखवणार नाही आहे, कारण आपल्या फ्रंट साईडला देखील आपल्याला ते वाढवायचं आहे. त्याच्या वेळी आपण हे उपयोगी पडेल म्हणून आपण इथं कट करणार आहोत. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन दाखवलेलं आहे टक्ससाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं नंतर कट करणार आहोत स्टिचिंग करते वेळी. ठीक आहे. तर आता हा पार्ट आपण फ्रंट साईडच्या पार्टवरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तर हे पहा, त्याच्यासाठी मी हा दुसरा पेपर घेतला आहे आणि तो एक्स्ट्रा असा आपण फोल्ड करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला इथं फ्रंट साईडला वाढवायचं आहे. ठीक आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण फोल्ड केलेल्या साईडला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी. ठीक आहे. आपण हुकपट्टी, आयपट्टी किंवा बटनपट्टी, खाचपट्टी करणार आहोत, त्याच्यासाठी आपण हे एक्स्ट्राचं ठेवून घेतलं आहे. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर तुम्ही इथं स्केलच्या साहाय्याने देखील पट्टी व्यवस्थित करून मारू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण अर्धा इंचावरती आपण अशा पद्धतीने रेषा आखून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा हा आपला मागील पार्ट आहे, तो आहे तसा आपण ड्रॉ करून घेणार आहोत आणि वरच्या साईडला आपण ही शोल्डरची खुणा करून घेणार आहोत, जी गळ्याची आपण खुणा होती ना तिथं, म्हणजे आपल्याला ते सोपं जाईल फ्रंट साईडचा गळा देखील करण्यासाठी. ठीक आहे. तर हे पहा, जसं आहे त्या पद्धतीने आपण फक्त हे ड्रॉ करून घेणार आहोत.
आणि इथं आपण हे अर्धा इंच सोडलेलं आहे हुकपट्टी आयपट्टीसाठी. तर इथे बघा अर्धा इंच आपण वाढवणार आहोत. ते अर्धा इंच का वाढवणार आहोत तर सांगते मी तुम्हाला पुढे. परंतु इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ती रेषा आखून घेऊयात. ठीक आहे. तर हे पहा अशा पद्धतीने इथं आपण ज्यावेळी टक्स घेणार आहोत त्यावेळी हा टक्स आपला वरती खेचला जाणार आहे शिलाई मार्जिन करतेवेळी. त्याच्यासाठी आपण हा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. ठीक आहे. तर हे पहा आपण मुंडा देखील 6 इंचावरती टाकलेला होता. तो अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा ड्रॉ करून घेऊया. 6 इंचावरती आपण हा टाकलेला होता. आता फ्रंट साईडचा आपण हा अर्धा इंचावरती मुंडा घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण हा अर्धा इंचाचा फ्रंट साईडचा मुंडा घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण टक्स पॉईंट उंची जर आपल्याला लक्षात येत नसेल तर आपण ब्लाऊजच्या उंचीवरून घेऊ शकतो. तर 40 इंचाच्या चेस्टसाठी आपण साधारण 8 साडेआठ पर्यंत आपण टाकू शकतो. आणि इथं बघा मी तुम्हाला घेऊन दाखवते टक्स पॉईंट उंची. तर इथं बघा 8 इंचावरती टक्स पॉईंट आलेला आहे. तर आपण इथं 8.5 घेणार आहोत कारण अर्धा इंच आपण शोल्डरच्या साईडला शिलाई मार्जिन जाणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 8.5 इंचावरती टक्स उंची देऊन इथून आपण 4.5 इंचावरती आपण टक्स घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आपण हेवी चेस्ट असल्यामुळे आपण इथं 4.5 घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून आपण साधारण 3 इंचाचा आपण अशा पद्धतीने बघा 3 इंचावरती देऊन घेऊन त्याच्यानंतर इथं आपण 2.5 इंचाचा टक्स देऊन घेणार आहोत. आणि तो टक्स आपल्याला पुढे वाढवून घ्यायची त्याची तर हे पहा इथं आपला 2.5 इंच टक्ससाठी शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. मग आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा भाग आपला वाढणार आहे. त्याच्यानंतर इथं बघा 3 इंचावरती आपण हा टक्स दिलेला आहे एक. आणि इथून आपण 1.5-2 इंचावरती आपण इथं 2 इंचावरती देते. अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेलं आहे. ठीक आहे. इथे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता जर तुम्हाला थोडासा क्रॉस वगैरे वाटत असेल तर. हे बघ मी अशा पद्धतीने ॲडजस्ट केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही देखील करू शकता. तर इथं आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवणार आहोत. ज्या पद्धतीने आपण कटोरीसाठी शिलाई मार्जिन ठेवतो त्या पद्धतीने इथं पण आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडणार आहोत. अशा पद्धतीने कटोरीपेक्षा देखील ही एकदम सोपी पद्धत आहे असं माझं मत आहे. ठीक आहे. कटिंग देखील करायला आणि स्टिचिंग देखील करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे प्रिन्स कट शिवण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने आपण हा शेप आपला तयार झालेला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर इथं आपण बघा गळा टाकतोय पुढील गळा. तर पुढील गळा आहे आपला 4 इंचावरती. बघा अशा पद्धतीने आपला पुढील गळा 4 इंचावरती. म्हणून आपण इथं 4 अधिक अर्धा इंच 4.5 इंचावरती आपण गळ्याची उंची देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. कारण अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने आपण 4.5 इंचावरती गळ्याचा शेप दिलेला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर इथं 1 इंच आतमध्ये घेऊन
गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत बघा, अशा पद्धतीने राऊंड शेप. त्याच्यानंतर इथं बघा 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. ज्या पद्धतीने आपण कटोरी जोडतो त्या पद्धतीने 1 इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, म्हणून आपण इथं 1 इंच सोडलेलं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण कटिंग करून घेऊयात. ठीक आहे. इथे देखील नीट लक्ष देऊन बघा, आपण इथं अर्धा इंच सोडून शिलाई मार्जिनसाठी ठेवलेले होते ते कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपण सेंटरवरती कट करून घ्यायचं आहे, कारण आपण फोल्ड करून घेतलेला होता पेपर, म्हणून सेंटरवरती अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यातला हा आपला एक पार्ट आपण यूज करणार आहोत. आणि इथे बघा अशा पद्धतीने आपण क्रॉसमध्ये हा अर्धा इंच दोन्ही साईडने आपण कट करून घेणार आहोत, कारण ते आपण स्टिचिंग करते वेळी तेव्हा पार्ट वाढणार आहे, मग अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलं आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.